नमस्कार मित्रांनो, तर आज आपण एका नवीन व्हिडिओमध्ये पाहत आहात. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला गणेशाची मूर्ती आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आहे नाशिक रोडमधील अण्णा गणपती नवग्रह सिद्धपीठ या ठिकाणचं आहे. तर मित्रांनो, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे. कदाचित हे ठिकाण तुम्ही पाहिलेही नसेल नाशिकमध्ये. तर हे ठिकाण अशा ठिकाणी आहे की या वालदेवी नदीच्या काठावर साकारण्यात आलेलं हे नवग्रह सिद्धपीठ अण्णा गणपती असं आहे. तर मित्रांनो, हे पहा, या मंदिराचा पुढचा गेट समोर तुम्हाला दिसत असेल अण्णा गणपती नवग्रह सिद्धपीठ नाशिक. तर अशा ह्या गणपतीचा या आहे. तर मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या मंदिराचा टाईम आहे. तर मित्रांनो, तो टाईम म्हणजे साधारण सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंत आहे आणि सायंकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत असा ह्या मंदिराचा टाईम आहे. तर मित्रांनो, हे मंदिर अतिशय सुंदर. तर मित्रांनो, माझ्या या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल ही संपूर्ण गणेशाची मूर्ती आहे आणि ही गणेशाची मूर्ती इतकी मोठी आहे की खूप मोठी आहे. साधारण 40-42 फुटाची मूर्ती ही असं सांगण्यात येतं. तर मित्रांनो, ह्या गणपतीचा महिमा आणि ह्या इथल्या निसर्गरम्य वातावरणाचा ही आनंद आपल्याला घेतात. तर हे संपूर्ण आजूबाजूने लावलेली ही संपूर्ण आयुर्वेदिक झाडांची निर्मितीसुद्धा केलेली आहे. भरपूर अशा प्रमाणात लावलेल्या ह्या ठिकाणी वनस्पतींचे छोटे छोटे झाडे खूप आपल्याला पाहायला भेटतील. तर मित्रांनो, हे दिसत असेल तुम्हाला हे महादेवाचे पिंडसुद्धा इथे आहे आणि ह्या नवग्रहाचे मंदिरसुद्धा आहे. तर मित्रांनो, ते संपूर्ण आपण पाहणार आहोत. तर ह्या मुख्यद्वारच्या गेटच्या मधून येतात आपल्याला वासुकी सर्पाचं आपल्याला दर्शन होतं. तिथून पुढे जात असताना हे असे छोटे छोटे 3 मंदिरं साकारण्यात आलेले आहे. सुरुवातीचे मंदिरं. तर इथं सुरुवातीला असणारं हे गुरुदेव दत्तात्रेयाचं मंदिर आहे आणि एक श्री स्वामी समर्थ महाराजांचं आणि तिसरं मंदिर ते म्हणजे कार्तिक स्वामींचं आहे. आणि ह्या 3 मंदिरं सुरुवातीला आपल्याला यांचं दर्शन होईल आणि तिथून थोड्या अंतरावर आपण ह्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत जात असताना पुढे आपल्याला हे दिसत आहे ते आहे संपूर्ण हे 3 मंदिराच्या बाजूला. तर हे दिसणारं इकडच्या साईडला आहे ते म्हणजे आपल्याला नवग्रहाचे मंदिर दिसतं आणि हनुमानजी बजरंगबलीसुद्धा या ठिकाणी पंचमुखी हनुमान हे सुद्धा हे विराजमान आहे. तर मित्रांनो, या रस्त्याने असे छोटे छोटे मंदिरं साकारण्यात आलेले आहे आणि पुढे आपण गणेशाचं दर्शने भक्तजन अतिशय आवर्जून या ठिकाणी पाहण्यासाठी येत असतात आणि निसर्गरम्य वातावरण पाहून अतिशय आनंद होतो. आणि हे समोर दिसणारे मंदिर, तर मित्रांनो, हे नवग्रहाचे मंदिर आहे. तर ते नवग्रहाचे मंदिरसुद्धा मी आपल्याला दाखवणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओवर शेवटपर्यंत पहा. तर हे संपूर्ण दिसणारं अतिशय सुंदर असे मंदिर बनवण्यात आलेले आहे आणि इथं हे जेवढे झाडं लावलेले आहेत आयुर्वेदिक वनस्पती, त्या प्रत्येक झाडाला एक बोर्ड लावलेला आणि त्याच्यावर नावंसुद्धा दिलेली आहे, त्याची ओळखसुद्धा करून देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, ही जी गणेशाची मूर्ती आहे, एवढी मोठी उंच मूर्ती, तर ती ह्या आजूबाजूच्या परिसरातून कुठूनही पाहिली तरी ह्या मूर्तीच्या गजमुखाचं हे
आपल्याला दर्शन होतं आणि या आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात सर्वात मोठी ही मूर्ती असलेली, नाशिकमध्ये सर्वात मोठी मूर्ती असलेली ही गणरायाची मूर्ती ही ह्या नाशिक रोड या परिसरात आपल्याला पाहायला भेटते. तर मित्रांनो, हे नवग्रहाचे मंदिर आपण पाहणार आहोत. तर हे नवग्रह आपल्याला माहीतच असेल, राहू, केतू, शनी, मंगळ ग्रह, सोम, बुध या असे संपूर्ण मंदिर आहे. तर मित्रांनो, हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा गुरु आहे आणि हे संपूर्ण जिथले मंदिरातल्या ज्या मूर्त्या आहेत ते संपूर्ण काळ्या पाषाणामध्ये बनवलेले आहेत. तर मूर्त्यासुद्धा अतिशय सुंदर आणि सुबक अशा बनवलेल्या. आतमधून ह्या मंदिराचा परिसर, प्रत्येक मंदिराचा प्रत्येक ग्रहाचा हे सेपरेट मंदिर आहे. अशा ह्या नवग्रहाचे 9 मंदिरं इथं साकारण्यात आलेले आहे आणि त्यांची माहितीसुद्धा हा दिसत असाल तुम्हाला. हा चंद्रदेव आहे आणि हा चंद्राचा चंद्र, मंगळ असे या प्रत्येक नवग्रहाच्या ठिकाणी यांची नावंसुद्धा देण्यात आलेली आहे तिथे. तर मित्रांनो, तुम्ही येऊन सुद्धा या मंदिराचा आनंद घेऊ शकता, पाहू शकता. नवग्रह सिद्धपीठाचं दर्शनही तुम्ही या नाशिक रोडच्या परिसरात येऊन करू शकता आणि गणेशाची मूर्तीही पाहू शकता. असे ह्या संपूर्ण, कदाचित तुम्ही पाहिलं नसाल तर नाशिकला आला तर आवर्जून या. धन्यवाद.